सुप्रसिद्ध सिने अभिनेता भरत जाधव यांचा सही रे सही या नाटकाचा प्रयोग नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिर या ठिकाणी संपन्न झालाय। यावेळी भरत जाधव यांनी या नाटकाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सर्व महाराष्ट्रातून या नाटकासाठी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय अशी भावना व्यक्त केली। त्याचबरोबर नागपूर या ठिकाणी 4400वा प्रयोग कंप्लीट होतोय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा प्रयोग पार पडणार आहे, याबद्दल त्यांनी सर्वांचेच आभार व्यक्त केले। या सर्व गोष्टींची त्यांनी चर्चा केली। स्टार 24 फास्ट न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलताना। नमस्कार, मी सुरेश चव्हाण, आपण बघत आहात स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक। आज आपण आलो आहोत महाकवी कालिदास कला मंदिर या ठिकाणी आणि त्याचं औचित्य देखील तसंच आहे की सही रे सही या नाटकाचा खरं तर जल्लोष प्रयोग झालेला आहे। 4400 प्रयोग कंप्लीट झाले आहेत आणि आज नाटकात हा एक जर बघायला तर नवीन वर्षानिमित्ताने प्रयोग संपन्न होत आहे आणि भरत जाधव सर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया। सर, सर्वप्रथम नवीन वर्षाच्या आपल्याला खूप शुभेच्छा तुम्हाला आणि नवीन वर्षानिमित्ताने सुरुवात खरं तर आपल्या नाटकाच्या निमित्ताने काय सांगाल? नक्कीच आनंद होतोय। गेले 22 वर्ष नाटक चालू आहे सही रे सही। प्रत्येक येणारं नवीन वर्ष नवीन आव्हानं देतं आम्हाला आणि त्या आव्हानानुसार आम्ही या नाटकाचे प्रयोग करत करत पुढे जातो। पण तो आकडा 4400 पर्यंत कधी जाईल असं तरी वाटलं नव्हतं, पण आजही रसिक प्रेक्षकांचा जोश आणि उत्साह पाहिल्यावर असं वाटतं की हे आकडे अजून कमीच दिसतात, अजून मोठा आकडा पार होईल ह्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे। पण एकंदरीतच प्रत्येक प्रयोग करताना प्रत्येक शोला रसिकांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद असतो। ऍक्च्युली त्यातच सगळं म्हणजे समाधान मिळतं आम्हाला ॲज अ कलाकार म्हणून। हो हो, नक्की सर। खरं तर सर, मलाही चांगलं आठवतं की ज्यावेळेस आपली सुरुवात झाली प्रयोगासाठी आणि इथे श्रोता म्हणून ज्यावेळेस मी आलो ते त्यावेळेस आतापर्यंत सर जो प्रतिसाद आहे आणि जो हाऊसफुल प्रयोग आपले होत आहे, खरं तर प्रेक्षकांची दाद आणि इतकी एनर्जी आहे आपल्या या सगळ्या कलाकृतीमध्ये, तर ते प्रत्येकाला हवं असणे, प्रत्येकच तो प्रयोग व्हावा अशी अपेक्षा असते। नाशिककरांसाठी काय आव्हान असेल विशेष करून? नक्कीच, म्हणजे हा नक्कीच म्हटलं की हे नाटक आता आमचं राहिलं नाही। पहिले काही शोक सुरुवातीचे आपले स्वतःचे असतात, पण नंतरचं जो नाटक लोक डोक्यावर घेतात त्या पद्धतीने नाटक इतकं डोक्यावर घेतलं की रिपीट ऑडियन्स खूप आहे नाटकाला। आणि मग त्या रिपीट ऑडियन्सने मग अजून 4 लोकांना ते सांगतात, अरे तू अजून सही रे सही पहिल्याच जाऊन बघून घे। याची माउथ पब्लिसिटी वाढत 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 असता म्हणजे आता रिपीट मध्ये आम्हाला तर कळते की तू कॉम्पिटिशन आहे, 15 वेळा पाहिलं, 50 वेळा पाहिलं, अशी लोक आमच्याशी गप्पा मारतात। एकंदरीतच काय की एखादं सक्सेस असतं त्या नाटकाचं, ते नाटक जन्मताच ते सक्सेस घेऊन येतं आणि आम्ही नशीबवान आहोत की ते नाटक मला मिळालं, आमच्या टीमला मिळालं, जेणेकरून आज इतकी वर्ष ते एखादी नोकरी कशी असते तसं तो जॉब आहे, तसं मी याचे प्रयोग करत असतो। आकडा आपोआप वाढत असतो, पण आमचा प्रत्येक प्रयोग हा ताजा टवटवीत कसा राहील याच्याकडे आमचं लक्ष असतं आणि मला असं वाटते तो फ्रेशनेसपणाच लोकांना आवडत असेल। हो हो, नक्कीच नक्कीच सर। सर, 4400 कंप्लीट झाले, नागपुरात हा कार्यक्रम झाला। साहेब सर, प्रतिक्रिया ह्या तर नक्कीच नाटक त्यांना भावतं म्हणून त्या प्रतिक्रिया देखील त्या पद्धतीने येत असतात। तिथल्या प्रयोगाबद्दल तिथे जो संपन्न झाला कार्यक्रम काय सांगाल? नक्कीच चांगलं। मी ऑल ओव्हर महाराष्ट्राचं सांगतो की नॉट ओनली महाराष्ट्र, जिथे जिथे आम्ही याचे शो केले, अमेरिकेत केले वगैरे, इस्रायलला केले आणि आता मी परत मार्च महिन्यात चाललं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला, सगळीकडे प्रतिसाद खूप चांगला आहे। लकीली नागपुरात तो 4400 प्रयोग सर दिसत होता आम्हाला। आम्ही 2 दिवस आधी जस्ट नितीन गडकरी साहेबांना फोन करून विचारलं की तुम्ही येऊ शकाल का? ते लगेच तयार पण झाले। तर मला असे ते पाहायचं आहे, मी येतो म्हणजे यार एक आम्हाला कारण पण आहे आमच्याकडे 4400 प्रयोग पण आहे, तुम्ही आला तर खूप बरं वाटेल आमच्या संपूर्ण टीमला। ते एका फोनवर विचारलं, लगेच आले, पूर्ण नाटक त्यांनी पाहिलं आणि हाऊसफुल शो होता, त्यामुळे तो आनंद एक वेगळाच असतो। रसिक प्रेक्षकांसोबतचा आनंद वेगळा असतो। अशी मोठी व्यक्ती येते, ती नाटक पाहते, त्याने आधी पाहिलं होतं शिवाजी मंदिरला मुंबईत, पण तरी मला की मी सपत्नीक आम्ही येणार आणि नाटक पूर्ण असंही बघणारच आहे। आम्हाला ते बरं वाटलं, त्यामुळे नक्कीच जाऊ। आज तिथला शो काय किंवा नाशिकचा शो काय किंवा महाराष्ट्रात कुठेही या नाटकाचे प्रयोग करतो, त्या पहिल्या एंट्रीपासून ज्या टाळ्या आणि शिट्ट्या सुरू होतात तो एंडपर्यंत असतो, ती एक ऊर्जा आहे आणि तो आशीर्वाद असं मला वाटतं। खूप याच्यामध्ये मेहनत देखील आहे आपली, कारण सरांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर इथे बरीच शेड्यूलमध्ये देखील चित्रपट असेल, मालिका असेल किंवा अजून बाकीच्या गोष्टींमधून वेळ काढून
एक रसिकांसाठी जे अपेक्षित त्यांना पुन्हा वाटतं की बाबा सैरेसे आणि पुन्हा भरत जाधव सरांनी यावं आणि आम्हाला खळखळून हसावं ही भूमिका त्याची कायम असते, म्हणून कदाचित हे प्रयोग तुमचे सारखे चालू असतात. नाशिकमध्ये आलात सर, आज इथे प्रयोग आहे, नाशिककरांसाठी काय सांगता? काय नाही, वेलकमच करतो. चांगलं बुकिंग आहे, लोक आता रिस्पॉन्स चांगला आहे बुकिंगला, इन ॲडव्हान्स चांगलं बुकिंग आहे, त्यामुळे हा असलेला विश्वास आहे माझ्यावरचा. आणि आता सह्याद्रीचे शो चालूच आहेत, त्यासोबत मी आता एक नवीन नाटक चालू केलं आहे, अस्तित्व, जे जरासं गंभीर नाटक आहे पण खूप वास्तववादी आहे, जे मला एक ॲज अ ॲक्टर म्हणून मला करावंसं वाटलं ते, ज्याचे मुंबईत आणि पुण्यात शो झालेत. नाशिकमधला पहिला प्रयोग आमच्या इथे होणार आहे, तो म्हणजे ह्याला 19 तारखेला आहे. 19ला रात्री 9:30 वाजता इथे प्रयोग आहे नाशिकमध्ये. एक आधी केला मी प्रयोग, हा दुसरा प्रयोग होतोय, त्यामुळे तो पहिला शो देखील छान झाला नाशिकमध्ये. थोडंसं हळवं करणारं नाटक आहे हे, जेवढं सैरेसही उत्साह, धमाल, धिंगाणा, टाइमपास आहे त्याच्या अगदी विरोधात आहे, पण वास्तवादी. आपल्या प्रत्येकाला आपल्या घरची स्टोरी वाटते ते नाटक पाहताना. त्याचे रिपोर्ट्स खूप छान आहेत, जिथे ज्यांनी सेलिब्रिटी किंवा दिग्गज लोकांनी नाटक पाहिलं आहे त्यांची मतं त्या नाटकाबाबतीत खूप छान आहे. तर मला असं वाटतं की तेही नाटक आपल्या नाशिक शहरात ह्या 19 तारखेला आहे, उद्याच्या 19 जानेवारीला रात्री 9:30 वाजता याच रंगमंचावर ते नाटक पहा, ते नक्कीच तुम्हाला आवडेल. हे घरातलं, आपल्या घरातलं नाटक आहे, खूप वास्तववादी आहे, हळवं करणारं नाटक आहे आणि खूप छान लिहिलं गेलेलं नाटक आहे. तर हा एक नाट्यप्रयोग मी या सहीच्या अनुषंगाने एक वेगळ्या प्रकारे केलं पाहिजे म्हणून हा एक नाट्यप्रयोग सध्या चालू केलाय, त्याचाही प्रयोग चालू आहे. थँक्यू सो मच सर. सर त्यासाठी पण खूप शुभेच्छा. आणि मी निमित्ताने म्हणेल ते नाशिकांना पुन्हा आवाहन करेल की एवढे छान कलाकृती सगळे कलाकार लोक, दिग्गज कलाकार आपल्यासाठी सादर करत असतात की निव्वळ आपण कुठे ते ट्रेस मधून बाहेर यावं आणि सहकुटुंब सहपरिवार येऊन जर आपण या नाटकांचा आस्वाद घेतला, आनंद घेतला तर नक्कीच आपला ट्रेस बाजूला होणार आणि आपण एक आनंदाने म्हणजे ऊर्जेने जर बघायला गेलं तर आपलं आयुष्य जगू शकतो, हे मात्र नक्की. 19 तारखेचं देखील मी आता पुन्हा आवाहन करतो की आपण सर्वांनी यावं आणि सरांच्या त्या नाटकाचा देखील आनंद घ्यावा. नेमकं त्या नाटकामध्ये काय आहे हे बघावं, कारण प्रत्येक नाटक हे आपण आपली एक अस्तित्व, आपली एक जागा दाखवत असतं आणि त्याचा आनंद आपण घ्यायला हवा. थँक्यू सो मच सर. आपण व्यक्त झालात आणि नाशिकांना देखील एक शुभेच्छा आपल्या या माध्यमातून मिळाल्या. थँक्यू सो मच. सुप्रसिद्ध सिने अभिनेता भरत जाधव यांचा सही रे सही या नाटकाचा यशस्वी 4400वा प्रयोग नागपूर येथे होणार आहे. नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर येथे नाटकाच्या प्रयोगावेळी आले असता त्यांनी नाटकाबद्दल माहिती दिली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सुरेश चव्हाण सह दीक्षा सोनवणे, नाशिक.